वसमत तालुक्यातील बागायतदार जमीन म्हणून रांजुना गावाची ओळख आहे। या गावामध्ये ऊस, केळी, कापूस, हळद, सोयाबीन, तूर, मूग, उडीद मोठ्या प्रमाणामध्ये घेतला जातो। परंतु यावर्षी उमरगड क्षेत्र निघूनही जवळपास 1 महिना आहे, परंतु बळीराजा मात्र आकाशाकडे लक्ष देत आहे। निसर्गराजा कधी पाऊस पाडेल याकडे मात्र गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे। कारण दरवर्षी 7 तारखेला वर्ग निघतो व मृग महिन्यामध्ये संपूर्ण गावकऱ्यांची पेरणी होऊन शेतकरी राजा सुखामध्ये राहतो। परंतु यावर्षी योग्य पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्याने पेरणी केलेली आहे, परंतु निसर्ग साथ देते की नाही याची मात्र धोके शेतकऱ्याला वाढलेले आहेत। कारण लाख मोलाचे बियाणे शेतकऱ्याने व्यापाऱ्यांचे पैसे काढून शेतात बियांची पेरणी केली आहे, परंतु निसर्गाचा राजा आणि या पावसाने जर साथ दिली तरच त्यांचे योग्य मोबदला मिळू शकतो। रस्ता, शेतकऱ्यांना सावकाराचे कर्ज कसे फेडायचे, दुबार पेरणीचे संकट येते की काय, यामुळे शेतकरी हे मुठीत जीव घेऊन वावरत असताना पाहावयास मिळत आहेत। त्या शासन या बळीराजाकडे लक्ष द्यायला तयार नाही। कारण लाखो रुपयांचे बियाणे, खताचे बी भरण्याचे भाव गगनाला भिडले आहेत। जर शासनाने शेतकऱ्यांच्या शेतीमालाला व उसाला योग्य भाव दिला तर नक्कीच शेतकरी शासनाला कर्ज दिल्याशिवाय राहणार नाही, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे। तसेच वसमत तालुक्यातील कारखानदारी मनमानी शेअर्स आकारून शेतकऱ्यांकडून 25,000 रुपये आकारले जातात व शेतकऱ्यांची पिळवणूक करतात। त्यांच्या संपूर्ण ऊस न नेता शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पिळवणूक करतात आणि शेतकऱ्याला FRP प्रमाणे भाव दिला जात नाही। शेतकऱ्यांना 15 दिवसात त्यांच्या ऊसाचे पैसे मिळणे गरजेचे असताना देखील 6 महिने पैसे मिळतील। त्यामुळे शेतकऱ्यांची हे साठ होती, याकडे शासन लक्ष देईल का, हे पाणी तितकेच महत्त्वाचे। धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी बालाजी पांचाळ, वसमत। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।